कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालयांसह ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलद गतीनं उभारण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत। शेंडा पार्क इथं झालेल्या आढावा बैठकीत विविध प्रकल्पांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। मौजे सांगाव इथल्या शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालय, पिंपळगाव खुर्द इथल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय, उत्तूर इथल्या शासकीय योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच कागलमधील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलद गतीनं उभारण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। शेंडा पार्क इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला। पाणी, वीज, रस्ते आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या मूलभूत सुविधांबाबत विशेष लक्ष देऊन आवश्यक प्रस्ताव तातडीनं सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच सुरू असलेली सर्व बांधकामं विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्यावरही त्यांनी भर दिला। या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी महाविद्यालय, योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि बांधकाम सल्लागार उपस्थित होते।